लोकसभेची निवडणूक आपण सर्वांनी ताकदीने जिंकली। तुम्हाला सर्वांना खऱ्या अर्थाने जर मी धन्यवाद देणार आहे की अख्ख्या देशाचं लक्ष या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलं होतं। त्या मतदारसंघातले तुम्ही या दोन विधानसभा मतदारसंघातले सर्वजण आहात, तुम्ही सर्व बहादर जनतेचं कौतुक केलं पाहिजे की तुम्ही सर्वांनी आदरणीय ताईला मताधिक्य देऊन देशाच्या उच्च सभागृहात जाण्यासाठी तुम्ही हातभार लावला आणि देशाची मान उंच, आपली सर्व बारामतीकरांची मान उंच झाली आणि देशाच्या सभागृहात पुनश्च एकदा ताईशिवाय पर्याय नाही असं तुम्ही सर्वांनी दाखवून दिलं। या बारामती मतदारसंघात महाराष्ट्रात जसा पाऊस पडत होता, जसं आता पावसाचं प्रमाण बघा आमच्या मराठवाड्यात कमी आहे, पश्चिम महाराष्ट्रात कोकणात जास्त आहे, तसा जसा मतदारसंघामध्ये काही वेगळा पाऊस पडायचा तसा बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक पाऊस त्यावेळेस पडत असेल असं म्हणलं जातंय आणि मला वाटतं नक्कीच पाळला असेल। पण त्या पावसाला न भेता माझ्या बहादर जनतेने काय केलं तर त्या पावसाच्या पाण्यात ज्यांनी पाऊस कृत्रिम पाडला त्यांना वाहून घातलं आणि आदरणीय ताईंना दिल्लीत पाठवलं। त्याच्यामुळे तुम्ही खरोखर या बारामतीकरांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत। महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे काही काही उपक्रम चाललेत। महाराष्ट्र सरकारला आता कळलंय की आम्ही आता परत सरकारमध्ये येणार नाही, त्याच्यामध्ये काय काम करतायत, आता लोकांना आस लावणे, खोटे आश्वासनं देणे असा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारचा चालू आहे। या महाराष्ट्र सरकारमध्ये जे तीन पक्ष एकत्र आहेत, दोन पक्ष फोडून ते तिकडे जाऊन सरकार स्थापन केलंय। आपण ज्यावेळेस आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळामध्ये जे कामं झालेत त्या कामाचा लोकांना अजेंडा जर बघितला तर या महायुतीच्या काळात आज जे काम केलं जातंय लोकांना खोटे आश्वासनं दिले जातात। आता एक नवीन योजना निघाली लाडकी बहीण, या लाडक्या बहिणीवर सगळं चाललंय। पण हे योजना तुम्हाला काढायचीच होती तर लोकसभेला लाडक्या बहिणीला सगळं सोडून द्यायचं, म्हणजे आता विधानसभेला लोक म्हणले असते की आम्हाला काहीतरी केलंय, पण असं होत नाही। वेगळ्या वेगळ्या काहीतरी उपक्रम राबवले चाललेत, काहीतरी कोण काय घालतंय, कोण काय कसला रंग काय 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 ऐकतोय बघतोय। मला वाटतं हे खरं तेच माणसं आहेत का की जे सांगायचे की मी म्हणजे मेच, असे माणसं जर आता आणखी कुठं कशावर श्रद्धा कशावर निष्ठा, आता यांची श्रद्धा कुठं निष्ठा कुठं मला माहित नाही, पण जे की आम्ही अंधश्रद्धेला मानणार नाही म्हणणारे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात की काय असं या महाराष्ट्राला वाटतंय। त्याच्यामुळे कुठेही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जरी केलं तरी काही फायदा होणार नाही। महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आणि सज्जन आहे की महाराष्ट्रातली ज्यांचा वळकून आहे यांचे किती ढोंग चाललेत आणि काय करणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेला नक्की माहित आहे। आमच्या मराठवाड्याचा भाग वेगळा आहे, पश्चिम महाराष्ट्र वेगळा आहे, कोकण वेगळं आहे, विदर्भ वेगळा आहे, प्रत्येकाच्या गरजा आणि आवश्यकता वेगळी वेगळी आहे। पण या मतदारसंघामधून जशी लोकसभेची निवडणूक झाली त्याच पद्धतीने या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार कुठल्या जिल्ह्यात आहेत, महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात आहेत आणि त्याच्यापैकी सुद्धा मला वाटतं मागच्या वेळेस सुद्धा आपल्याला 10 का 11 आमदार निवडून आले, सर्वाधिक आमदार आपल्या पक्षाचे निवडून आले। आता आपण आपल्याला याच काळामध्ये आपल्याला पुनरावृत्ती करून आपले सर्वाधिक आमदार मागच्या वेळेसपेक्षा किंबहुना 2-3 तरी आमदार आपले जास्त यावेत अशी तुम्ही सर्वांनी खुणगाठ बांधायची। आज शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्त आपण काय काय करायचंय तर ज्या लोकसभेतल्या काही घटना आपल्याला अनुभवायला भेटल्या, आता तालुकाध्यक्षांनी सांगितलं की आपलं पिपाणी चिन्ह म्हणजे तुतारी काढली, बिलकुल नाही। ही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी ते चिन्ह निघालेलं आहे, विधानसभेसाठी आणखी तरी निघालं नाही। आदरणीय ताई असतील, साहेब असतील, जयंतदादा असतील, सर्वजण प्रयत्न करतायत, कोर्टात सर्वजण केस टाकतायत, सगळं करतायत, पण होईल का नाही माहित नाही। पण तुम्हाला सर्वांना आपण बोलताना सुद्धा आपण चिन्ह आपलं काय सांगतोय तर तुतारी सांगतोय। मला तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुतारी वाजवणारा माणूस हेच तुम्ही म्हणा, तरच आपल्याला खऱ्या अर्थानं, नाही तर आपल्याला काय होतंय तर पार धगधग धगधग वाढती। काउंटिंगच्या दिवशी जशी माझी वाढली, 56,000 मतं माझे त्या पिपाणीला गेले, ट्रायम्परेटला काय ते 17,000 असे जवळजवळ आपले नाही म्हणलं तरी 71-72,000 मतं एकीकडे गेले। सातारची सीट आपली 3,000 37,000 काहीतरी पिपाणीला पडले आणि 33,000चा फरक आपल्या दोन्ही सीटमध्ये राहिला। ती सीट फक्त आणि फक्त सिंबॉलमुळे गेली। त्याच्यामुळे आपल्याला आपण कमी कुठं पडतोय तर आपलं चिन्ह सांगण्यात आपण कमी पडतोय। आपलं चिन्ह जर सांगायचं असेल तर आपण सांगताना आपलं पूर्ण चिन्ह सांगा की तुतारी वाजवणारा माणूस हे आमचा चिन्ह आहे। आपण सरळ सरळ वाजवा तुतारी वाजवा, आता तुतारी वाजवणारा माणूस म्हणा। आपला जे आता
काहीतरी टोन बदलावं लागेल, नाही तर आपण तुतारी म्हणतोय आणि ती काही तुतारी आपल्याला वेगळी असते. आपल्या ग्रामीण भागामध्ये जे लोक राहतात किंवा ज्यांचा टच आपला कमी होतो त्यांच्यापर्यंत ते चिन्ह आपलं पोहोचत नाही, त्याच्यामुळे आपला लॉस होतोय. आज ही विधानसभेची निवडणूक आहे, लोकसभेची नाहीये. लोकसभेमध्ये खूप मोठा फरक असतो. विधानसभेमध्ये जर विचार केला तर मार्जिन कमी येणार आहे आणि त्या कमी मार्जिनला आपल्याला धोका होऊ शकतो. त्याच्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची जिम्मेदारी, आजच्या या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जेवढे कार्यकर्ते आपण आहात त्यांना सर्वांना माझी विनंती आहे, सर्व नेतेगणांना पण विनंती, त्यांना विनंती सांगायचं एकच आहे की आपण आपल्या चिन्हाचा प्रचार केला तर आपल्याला बऱ्यापैकी सपोर्ट होईल. आणि तुम्ही सर्वजण सगळ्या ताकदीनं आज या दौंड विधानसभा मतदारसंघात सुद्धा बऱ्याच दिवसापासून बऱ्याच गोष्टी घडल्या, पण या करत असताना आपल्याला इथला आमदार त्याचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा मागच्या 2 वेळेस मी बघितलं पण नाही आलेला, पण यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पार्टीचा आमदार या मतदारसंघातला झाला पाहिजे. ही खुणगाट तुम्ही सर्वांनी बांधली पाहिजे आणि ती बांधून आपण सर्वांनी काम केलं पाहिजे असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. बरेच काही